एकाच कस्टमरचे 3 ब्लाउज शिवण्यासाठी आले होते अर्जंट आणि त्यांना द्यायचं होतं शिवून. मग तिन्ही ब्लाउज म्हणजे 2 ब्लाउज शिवून झाले आणि 3 नंबरचा मी इथं कटिंग करायला घेतले आणि 2 साडीमधले आहेत आणि एक वेलवेटचा आहे. तर इथं अस्तर कट करून इथं मेन फॅब्रिकवरती ठेवून मी इथं कट करते ताईंनो. आणि एक सांगायचं झालं तर एवढा माझला आळूस भरलाय ना, ब्लाऊज शिवायला मनच होत नाही अजिबात. दिवसाचा एक ब्लाऊज निघायला मुश्किल झालाय. तर 3 दिवसात 3 ब्लाऊज मी शिवलेले आहेत ताईंनो, काय सांगायचं. खूपच आळस भरलेला आहे. तर इथं सर्व पार्ट माझे कटिंग करून झाल्यात. बिना विदाऊट प्रिन्सेस कट आहे. तर पुढं मी दाखवते तिन्ही पण कसे झाल्यात ते. तर चला बघूया. तर फायनली इथं माझे तिन्ही पण ब्लाऊज शिवून झालेले आहेत. ते येतील घेण्यासाठी. तिन्ही पण प्रिन्सेस कट आहे. तर 2 साडीमधले येतं, एक एलिवेटचं आहे. जे एलिवेटचं आहे ते स्टार्टिंगला मी आधी शिवून दाखवला त्यांना. हे बघा मटका गळा काढलाय, साधा सिंपल प्रिन्स कट आहे. आणि ते नवीन कस्टमर आहेत आपले. तर त्यांना एक शिवून दाखवला, खूप छान बसला फिटिंगला. मग हे दुसरे पण मी शिवले, आता ते येतील घ्यायला. सर्वांचे गोल मटके गळेच काढले, तर जास्त काही मी डिझाईन वगैरे काढलेली नाही आहे. आणि खूप छान मस्त हा ब्लाऊज त्यांना फिटिंगला बसला वेलवेटचा. तर खूपच छान त्यांना आवडला पण शिवलेले फिनिशिंग वगैरे. तर अशा पद्धतीचा आजचा हा व्हिडिओ होता. तर ताईंनो, लाईक कोणीच करत नाही, प्लीज लाईक करा, एखादी व्हिडिओला लाईक जरूर करा. तर अशा पद्धतीचे खूप छान हे तिन्ही पण माझे ब्लाऊज शिवून झालेले आहेत. ते तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ पण कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जे कोणी ताई चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. इथं घेतला मी दुसरा कटिंग करून शिवायला.